Good morning, all of you. In last lecture, we studied that is PN junction diode and Zener diode, that is characteristic of PN junction diode, that is in forward biasing mode and reverse biasing mode. Then we studied that is Zener diode, forward biasing and reverse biasing. According to that, we have studied graphical representation of graphical representation of PN junction diode and Zener diode. So next point, that is uh, LED. So LED means what? Light emitting diode. Here I displayed, that is LED. LED means लाईट इमिटिंग डायोड. तर मार्केटमध्ये तुम्ही प्रत्येकाने LED पाहिले असेल. वेगवेगळ्या कलर्समध्ये LED जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात. सो व्हॉट इज LED? LED इज नथिंग बट व्हॉट? दॅट इज नथिंग बट लाईट इमिटिंग डायोड. तर स्मॉल साईजमध्ये तुमचा LED डिव्हाइस जो आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तर या टाईपमध्ये तुम्ही मार्केटमध्ये LED पाहिले असतील की वेगवेगळ्या कलर्सच्या लाईटमध्ये तुमचे LED जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात, की सपोज रेड, ब्ल्यू, ग्रीन, येलो असेल किंवा व्हाईट, की तुमचं तुम्ही लाइटिंग जी यूज करता त्याच्यामध्ये तुमचे काय स्मॉल साईजचे LED जे आहे ते LED जे आहे ॲज अ लाईट सोर्स म्हणून यूज केलेले असतात. सो इन दिस सेक्शन वी डिस्कस अबाउट that is one of the important light source, which is light emitting diode, that is also called as LED. So LED means what? It emits light when electrical energy is applied to it. तर LED लाईट कधी इमिट करणार आहे की ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, दॅट टाइम LED काय करणार आहे, तर लाईट जी आहे ती लाईट इमिट करणार आहे. तर लाईट जी आहे ती तुमची वेगवेगळ्या कलर्समध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये तर LED इज नथिंग बट लाईट. इट इमिट्स लाईट व्हेन इलेक्ट्रिकल एनर्जी इज अप्लाइड टू इट. So LED, that is nothing but two terminal device. So LED is nothing but it is two terminal device which has same terminal as Zener diode or PN junction diode, that is two terminals, anode terminal and cathode terminal. So anode terminal means what? Positive terminal, and cathode terminal was means what? Negative terminal. So anode is positive and cathode is positive. So when LED when connected to voltage source in correct polarity means what? की एनोड ज्यावेळी तुमचा पॉझिटिव्हला कनेक्टेड असेल, कॅथोड निगेटिव्हला कनेक्टेड असेल, दॅट टाइम इट प्रोड्युसेस लाईट ऑफ डिफरंट कलर. की तुम्ही ज्या टाईपचा LED यूज केला असेल, ज्या कलरचा LED यूज केला असेल त्या कलरची लाईट काय होणार आहे, ती तुमची इमिट होणार आहे. तर पोलॅरिटी मीन्स व्हॉट? की तुमचं LED जो आहे तो तुम्ही आयडेंटिफाय करणार आहे. लॉंग टर्मिनल, एक लॉंग टर्मिनल आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडंसं लाईटली शॉर्ट टर्मिनल असणार आहे. तर जे तुमचं लॉंग टर्मिनल असणार आहे ते काय असणार आहे? ॲनोड टर्मिनल असणार आहे. आणि थोडं इथे थोडंसं शॉर्ट आहे यापेक्षा, तर दॅट इज युअर कॅथोड टर्मिनल. तर ॲनोड मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड मीन्स निगेटिव्ह टर्मिनल. सो it is same as PN junction diode that has two terminal, that is anode terminal and cathode terminal. Anode means positive and cathode means what? Negative. So it is basically a PN junction diode. So for proper operation it is necessary to forward bias the LED. So we have to study constructional diagram and symbol of LED, so that we can study how LED indicates or it emits light. तर आपण याचं कन्स्ट्रक्शनल अँड वर्किंग जे आहे स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये LEDचा सर्किट सिम्बॉल जो आहे तो या टाईपमध्ये डायोड सारखाच सिम्बॉल आहे, फक्त इथं दोन ॲरो इंडिकेट केलेले आहेत. तर ॲरो मीन्स व्हॉट? इट इमिट्स लाईट. तर LED काय करतो? लाईट इमिट करतो. तर ॲरो काय रिप्रेझेंट करतायत? दॅट इमिट्स लाईट. सेम PN जंक्शन डायोड सारखा ॲनोड टर्मिनल आहे, कॅथोड टर्मिनल. ॲनोड मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल
Cathode means negative terminal, that is constructional symbol of LED. देन आपण कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम जी आहे ती स्टडी करणार आहे. तर कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम मध्ये दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ LED ची डायग्रॅम जी आहे ती इथं तुम्हाला शेअर केलेली आहे. तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम मध्ये हा जो आहे सबस्ट्रेट इंडिकेट केलेले आहेत याच्यावरती. सबस्ट्रेट मीन्स व्हॉट की तुमचं ॲनोड टर्मिनल मीन्स व्हॉट पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल, कॅथोड मीन्स व्हॉट एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल. तर पी टाईप आणि एन टाईप सेम इथं सबस्ट्रेटच्या अक्रॉस पी टाईप सेमीकंडक्टर, इथं हा एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. त्याच्या इन बिटवीन हा ऍक्टिव्ह रिजन. तर LED जो आहे तो तुमचा काय होतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये ऍक्ट होतो. तर ऍक्टिव्ह रिजन मीन्स व्हॉट की ज्यावेळी तुमचं सप्लाय तुम्ही ऑन करणार आहे त्यावेळी लाईट इमिट होणार आहे. तर लाईट इमिट होणारे मीन्स व्हॉट की तुमचा आउटपुट जे आहे ते तुम्ही ऍक्टिव्ह रिजनने इंडिकेट करणार आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये परत दाखवते. तर कन्स्ट्रक्शनल डायग्राम मध्ये इथं तुम्हाला पी टाईप सेमीकंडक्टर इंडिकेट केलेला आहे, एन टाईप इंडिकेट केलेला आहे. तर पी टाईप मीन्स ॲनोड टर्मिनल, एन टाईप मीन्स कॅथोड टर्मिनल, त्याच्या इन बिटवीन ॲनोड ऍक्टिव्ह रिजन. तर ऍक्टिव्ह रिजन इज नथिंग बट की ज्यावेळी तुम्ही पी टाईपला पॉझिटिव्ह सप्लाय देणार आहे, एन टाईपला निगेटिव्ह सप्लाय देणार आहे, दॅट टाइम तुमचा हा LED काय करणार आहे तर लाईट इमिट करणार आहे. तर लाईट जी काही इमिट होणार आहे दॅट इज नथिंग बट युअर ऍक्टिव्ह रिजन. तर आपण कन्स्ट्रक्शन मध्ये स्टडी करणार आहे. तर पी टाईप इज नथिंग बट इथं तुम्हाला इलेक्ट्रॉन्स होल्स जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर ही जी आहे कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे. कन्स्ट्रक्शनल डायग्राम कळाली सगळ्यांना. तर याच्यामध्ये हा सबस्ट्रेट आहे. सबस्ट्रेटमध्ये 3 रिजन इंडिकेट केलेले, पी टाईप, एन टाईप अँड ऍक्टिव्ह रिजन. पी टाईप मीन्स युअर सर्किट सिम्बॉल नुसार ॲनोड टर्मिनल, एन टाईप मीन्स कॅथोड टर्मिनल. ज्यावेळी तुम्ही ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय देणार आहे, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय देणार आहे, दॅट टाइम तुमची काय होणार आहे लाईट इमिट होणार आहे. तर लाईट इमिट जे आहे इमिटेड लाईट जी आहे तिथं ॲरोने इंडिकेट केली आहे किंवा या डायग्राम मध्ये काय केलेली आहे ॲरोने लाईट जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. दॅट इज युअर कन्स्ट्रक्शन ऑफ LED. देन कप टाईप LED की मार्केटमध्ये तुम्ही या टाईपचे LED जे आहे ते ऑब्झर्व केले असतील. तर याच्यामध्ये हा जो आहे तो तुमचा सपोज ग्रीन, रेड वेगवेगळ्या कलरमध्ये तुमचे LED जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल मीन्स ॲनोड टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल मीन्स कॅथोड टर्मिनल. तर LED जो आहे दॅट इज 2 टर्मिनल डिव्हाइस आहे दॅट हॅव कप टाईप शेप. तर कप टाईप शेप मीन्स व्हॉट तर इथं हा जो आहे शेप तुम्हाला कप टाईप इंडिकेट केलेला आहे. तर याच्या इन बिटवीन जे आहे तर LEDच्या कन्स्ट्रक्शनल मध्ये तर सर्किट सिम्बॉल जो आहे तो इंडिकेट केलेला दॅट इज सेम ॲज तुमचं डायोड सारखा इंडिकेट केलेला. तर याच्यामध्ये कप टाईप मध्ये जे आहे ते तुमचं सेमी कंडक्टिंग मटेरियल जे आहे ते यूज केलेले इंडिकेट केलेले. तर याच्यामध्ये LED चिप इंडिकेट केली आहे. तर LED चिप मीन्स व्हॉट की ज्याच्यातून तुमची लाईट ग्लो होणार आहे. तर लाईट ग्लो होण्यासाठी तर दॅट इज नथिंग बट LED आर मेड अप ऑफ गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड अँड गॅलियम फॉस्फाइड. तर वेगवेगळ्या मटेरियल्स यूज करून काय तुमचं LED चिप जी आहे ती मॅन्युफॅक्चर केलेली असते. तर याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड किंवा गॅलियम फॉस्फाइड मटेरियल यूज करून काय करणार आहे तर LED चिप जी आहे ती मॅन्युफॅक्चर करणार आहे. त्याच्यानुसार की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल नुसार तर इथं ज्यावेळी तुम्ही सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे दॅट टाइम रिफ्लेक्टिव्ह कॅव्हिटी इंडिकेट केली आहे की तुमची ज्या कलरची लाईट असेल त्या कलरची लाईट जी आहे त्या या कप टाईप मध्ये तुमची ग्लो होणार आहे. त्याच्यानुसार तुमचा ज्या कलरचा LED असेल ती लाईट जी आहे ती तुम्हाला इंडिकेट केली जाणार आहे. सो here I written working principle of LED, that is a light emitting diode is 2 lead semiconductor light source. की आता तुम्हाला सांगितलं की 2 टर्मिनल लाईट इमिटिंग सोर्स आहे दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोड, निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड. देन
सेकंड स्टेटमेंट नोट केलेलं आहे. इट इज PN जंक्शन डायोड दॅट इमिट्स लाईट व्हेन ऍक्टिव्हेटेड. तर LED जो आहे दॅट इज सेम ॲज PN जंक्शन डायोड, की इथं तुम्हाला आता सिम्बॉल मध्ये सांगितलं किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं. दॅट इज LED इज सेम ॲज PN जंक्शन डायोड. तर PN जंक्शन डायोड मध्ये P टाइप सेमीकंडक्टर इज नथिंग बट एनोड टर्मिनल, N type semiconductor is nothing but cathode terminal, and it is नोट केलेलं आहे इट दॅट इमिट्स लाईट व्हेन ऍक्टिव्हेटेड. तर ऍक्टिव्हेटेड मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुम्ही P ला पॉझिटिव्ह सप्लाय देणार आहे, N ला निगेटिव्ह सप्लाय देणार आहे, दॅट टाइम तुमची काय होणार आहे, लाईट इमिट होणार आहे. तर इमिटेड लाईट इंडिकेट केलेलं आहे, दॅट टाइम इट इज ऍक्टिव्हेटेड. तर LED तुमचं काय असणार आहे, ऍक्टिव्हेटेड असणार आहे. मीन्स व्हॉट, की लाईट जी आहे ती लाईट तुमची ज्या कलरचा LED असेल त्या कलरची लाईट जी आहे ती काय होणार आहे, ग्लो होणार आहे. दॅट इज युअर LED working principle. So when suitable voltage is applied to LED leads, electrons are able to recombine with electron holes within the device and releasing energy in the form of photons. तर इथं मी या डायग्राम मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स जे आहे येलो कलरचे इंडिकेट केलेले, होल्स इंडिकेट केलेले, आणि फोटॉन्स मीन्स व्हॉट, फोटॉन इज नथिंग बट तुमचा काय असणार आहे, आउटपुट लाईट असणार आहे. की ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय P ला प्रोव्हाइड करणार आहे, निगेटिव्ह सप्लाय N ला प्रोव्हाइड करणार आहे, त्यावेळी इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे, तर रिकॉम्बिनेशन इज नथिंग बट तुमचे काय असणार आहे, फोटॉन्स असणार आहे. सो फोटॉन्स इज नथिंग बट युअर लाईट, आउटपुट काय असणार आहे तुमचं, लाईट असणार आहे. दॅट इज इथं मी फर्स्ट वर्किंग मध्ये स्टेटमेंट नोट केलेले, की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे LED ला, दॅट टाइम इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे, दॅट टाइम इट रिलीजिंग एनर्जी. तर एनर्जी रिलीज करणार आहे. तर एनर्जी जी आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. सो फोटॉन्स इज नथिंग बट युअर लाईट आउटपुट असणार आहे. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनस इफेक्ट. तर इथं दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनस इफेक्ट and the color of light corresponding to the energy of photon is determined by the energy band gap of the semiconductor. तर याच्यामध्ये वर्किंग मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की ज्यावेळी तुमचे P टाईप आणि N टाईपचं रिकॉम्बिनेशन मीन्स इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे, दॅट टाइम काय होणार आहे, तर एनर्जी जी आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ लाईट आउटपुट असणार आहे. देन जे काही तुमचं आउटपुट प्रोड्यूस होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनस इफेक्ट. तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोल्युमिनस इफेक्ट. तर दिस इफेक्ट इज नथिंग बट वॉट, तर याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रोल्युमिनस इफेक्ट मध्ये तर एनर्जी बँड गॅप जो आहे दॅट इज डिटरमाइंड बाय, तर इथं नोट केलेला आहे. तर कलर जो काय असेल तुमचा, तर कलर वरून काय करणार आहे तुम्ही, एनर्जी बँड गॅप जो आहे तो सेमीकंडक्टरचा डिटरमाइन करणार आहे. तर इथं नेक्स्ट डायग्राम मध्ये इंडिकेट करते तुम्हाला. तर इथं हा व्होल्टेज सोर्स सर्किट डायग्राम आहे तुमची LED बायसिंग सर्किट. तर इथं हा जो आहे व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. रेजिस्टर RS इंडिकेट केलेला आहे. तर RS इज नथिंग बट रेजिस्टर जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी तुम्ही यूज करता. अँड देन दिस इज सिम्बॉल ऑफ LED. तर हा जो आहे LED चा सिम्बॉल आहे, ॲरो मीन्स काय असणार आहे, लाईट असणार आहे. की आता सेम वर्किंग सांगितलं की इथं हे तुमचं ॲनोड टर्मिनल आहे. तर ॲनोड जे आहे इथं पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड मीन्स निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनल जे आहे इथं व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. करंट फ्लो डायरेक्शन जी आहे ती तुमची पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. तर इथं ॲरोनी मी काय केलेली आहे, डायरेक्शन जे आहे ते इंडिकेट केलेली आहे. तर पॉझिटिव्ह डायरेक्शन कडून तुमचा करंट जो आहे तो निगेटिव्ह डायरेक्शन कडे फ्लो होतोय, दॅट इज इलेक्ट्रिक करंट फ्लो इंडिकेट केलेला आहे. सो ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह सप्लाय असणार आहे, निगेटिव्हला निगेटिव्ह सप्लाय असणार आहे, दॅट टाइम LED तुमचा काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. सो दिस इज LED बायसिंग सर्किट.
देन ऍप्लिकेशन ऑफ LED, की तुम्ही वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये काय करता, LED जो आहे तो यूज करता. की सपोज तुमच्या होम अप्लायन्सेस मध्ये लाईट जे आहे तर एखाद्या ऍप्लिकेशनची किंवा इन्स्ट्रुमेंटची किंवा अप्लायन्सची ऑन ऑफ कंडिशन जी आहे ती तुमची काय रेड लाईट किंवा ग्रीन लाईट असेल तुमच्या अप्लायन्सेस वरती, इक्विपमेंट वरती, तर त्याने तुम्ही काय करता, तर इंडिकेशन तुमचं केलं जातं की तुमची लाईट ऑन आहे का ऑफ आहे. तर वेगवेगळ्या टाईप मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये काय करता, LED कंपोनंट जो आहे तो यूज करतात. की सपोज फर्स्ट का ऍप्लिकेशन मी काय इंडिकेट केलेलं आहे, इल्युमिनेशन. तर इल्युमिनेशन मीन्स व्हॉट, लाइटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही काय करता, वेगवेगळ्या टाईपचे LED जे आहे ते यूज करून काय करता, लाइटिंग करता. दॅट इज नथिंग बट इल्युमिनेशन. देन इंडिकेटिंग डिव्हाइसेस मध्ये, स्मॉल डिस्प्ले मध्ये वेगवेगळ्या तुमचे डिस्प्ले डिव्हाइसेस असणारे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणारे, LED कंपोनंट जो आहे तो यूज करता. नंतर नेक्स्ट मोबाईल ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही काय LED जो आहे ते तुमचं नोटिफिकेशन इंडिकेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या लाईट ज्या आहे, रेड असेल, व्हाईट असेल, ब्ल्यू असेल, ग्रीन असेल, तर त्याच्यावरून तुमचं काय मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही स्मॉल साईजचे LED जे आहे ते यूज केलेले असतात. देन सिग्नल्स अँड डिस्प्ले मध्ये, देन ऑटोमोटिव्ह. तर तुमचं ऍप्लिकेशन इथं मी कार इंडिकेट केलेलं आहे. स्पीडोमीटर मध्ये असेल, लाईट्स मध्ये असेल किंवा सिग्नल सिस्टीम मध्ये असेल, तर ट्रॅफिक लाईट सिग्नल जो आहे त्याच्यामध्ये तुमचे काय LED जे आहे रेड, ग्रीन, येलो कलरचे LED जे आहे ते यूज केलेले असतात. दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ LED. सेम इथं फर्स्ट जे आहे LED पॉइंट आता एक्सप्लेन केला, तर LED लक्षात आलं. LED मीन्स व्हॉट, लाईट इमिटिंग डायोड, दॅट इज टू टर्मिनल डिव्हाइस. तर LED जो आहे तो तुमचा टू टर्मिनल डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये टू टर्मिनल मीन्स व्हॉट, ॲनोड टर्मिनल अँड कॅथोड टर्मिनल. तर ॲनोड टर्मिनल मीन्स व्हॉट, पॉझिटिव्ह टर्मिनल. कॅथोड टर्मिनल मीन्स व्हॉट, निगेटिव्ह टर्मिनल. सो it is basically small light emitting device that comes under active semiconductor electronic component. तर LED जो आहे तो तुमचा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे. तर LED जे आहे वेगवेगळ्या टाईपचे LED इथं मी स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत. दॅट इज टू टर्मिनल्स मीन्स ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. तर वर्किंग जे आहे ते मी इथं शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही LED ला व्होल्टेज सोर्स अप्लाय करणारे विथ करेक्ट पोलॅरिटी. तर विथ करेक्ट पोलॅरिटी मीन्स व्हॉट, की ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय आणि कॅथोडला पॉझिटिव्ह सप्लाय. दॅट टाइम LED काय करणारे, इट प्रोड्युसेस लाईट इन डिफरंट कलर्स. ज्या कलरचा LED यूज केलेला असणार आहे त्या कलरची लाईट तुमची काय होणार आहे, ग्लो होणार आहे. तर वर्किंग शॉर्ट मध्ये इंडिकेट केलेले की LED ला ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज सोर्स प्रॉपर पोलॅरिटीने प्रोव्हाइड करणारे, दॅट टाइम तुमचा LED जो आहे तो लाईट इमिट करणारे विथ डिफरंट कलर्स. दॅट इज इथं वेगवेगळ्या कलरचे LED जे आहे ते मी शेअर केलेले. देन नेक्स्ट सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला LED चा सिम्बॉल दाखवला. ॲनोड टर्मिनल, कॅथोड टर्मिनल, आणि ॲरो काय रिप्रेझेंट करताय, दॅट रिप्रेझेंट्स लाईट. तर तुमचा आउटपुट काय असणार आहे, लाईट असणार आहे. तर ॲनोड मीन्स व्हॉट, पॉझिटिव्ह मीन्स P टाईप सेमीकंडक्टर. कॅथोड मीन्स व्हॉट, निगेटिव्ह टर्मिनल, दॅट इज नथिंग बट cathode is nothing but negative terminal and that is nothing but n type semiconductor. तर इथं कन्स्ट्रक्शनल डायग्राम मध्ये इंडिकेट केलेलं आहे P टाईप, N टाईप, ऍक्टिव्ह रिजन. तर P टाईप मीन्स पॉझिटिव्ह, N टाईप मीन्स निगेटिव्ह, ऍक्टिव्ह रिजन मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुम्ही P टाईपला पॉझिटिव्ह सप्लाय देणारे, N टाईपला निगेटिव्ह सप्लाय देणारे, दॅट टाइम इलेक्ट्रॉन आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे दॅट टाइम इट प्रोड्युसेस फोटॉन्स. तर इथं हे ब्ल्यू कलरचे फोटॉन्स जे आहे ते मी डायग्राम मध्ये इंडिकेट केलेले. सो फोटॉन्स इज नथिंग बट युअर लाईट, इमिटेड लाईट. तर आउटपुट काय असणार आहे तुमचं, लाईट असणार आहे. दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ LED. देन कप टाईप LED जो आहे की मार्केटमध्ये किंवा
इन जनरल आपण जो एलईडी यूज करतो तो कप टाईपचा एलईडी जो आहे तो मोस्टली ऍप्लिकेशन मध्ये यूज करतो. तर एलईडी जो आहे एनोड टर्मिनल कॅथोड टर्मिनल इंडिकेट केलेले आहेत. तर एलईडी चिप जी आहे दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द मटेरियल सच ॲज गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड अँड गॅलियम फॉस्फाइड. तर वेगवेगळ्या मटेरियल्स पासून काय की एलईडी चिप जी आहे ती मॅन्युफॅक्चर केलेली असते आणि त्याच्यानुसार तुमचं आउटपुट जे आहे ते जनरेट होणार की ज्या कलरचं तुम्ही कोटिंग केलेलं आहे आउटर कोटिंग त्याच्यानुसार त्या कलरची लाईट जी आहे ती तुमचा एलईडी एमिट करणार आहे. तर वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते मी इंडिकेट केलेलं आहे दॅट इज इट इज 2 टर्मिनल डिव्हाइस. सो व्हेन की ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम इट इमिट्स लाईट व्हेन ऍक्टिव्हेटेड. तर लाईट कधी इमिट करणार आहे तर इथं सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलं एलईडी बायसिंग सर्किट जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. हा जो आहे व्होल्टेज सोर्स आहे दॅट इज व्होल्टेज सोर्स त्याच्या अक्रॉस रेजिस्टर कनेक्टेड आहे. सो रेजिस्टर इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज. हा जो आहे एलईडी कंपोनंट आहे. तर एलईडीचे 2 टर्मिनल्स एनोड जो आहे तो इथं व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे. कॅथोड जो आहे तो इथं व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्हला कनेक्टेड आहे. करंट डायरेक्शन जे आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो इंडिकेट केलेला आहे दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल कडे करंट जो आहे तो फ्लो होणार आहे. तर याच्यामध्ये की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज सोर्स ऑन करणार आहे दॅट टाइम एलईडी इमिट्स लाईट. तर एरो काय इंडिकेट करतात दॅट इंडिकेट्स लाईट ॲज अ आउटपुट दॅट इज एलईडी बायसिंग सर्किट. तर आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये एलईडी कंपोनंट जो आहे तो यूज करतो. तर फर्स्ट एलईडी सगळ्यांना लक्षात आलं. नंतर आपण सेकंड टाइप जो आहे इन्फ्रारेड एलईडी स्टडी करणार आहे. तर फर्स्ट एलईडी लक्षात आलं. बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 मार्क्स साठी एलईडी वरती क्वेश्चन जो आहे तो असतो एक्सप्लेन एलईडी किंवा गिव्ह कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एलईडी किंवा फक्त 2 मार्क्ससाठी एलईडीच्या ऍप्लिकेशन जे आहे ते नोट करायला विचारले जातात. दॅट इज एलईडी. तर एलईडी कंपोनंट सगळ्यांना लक्षात आला. दॅट इज लाईट इमिटिंग डायोड. चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. जर समजलं नसेल तर परत एक्सप्लेन करते. सिंपल कंपोनंट आहे. फक्त एनोड टर्मिनलला पॉझिटिव्ह सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे. कॅथोड टर्मिनलला निगेटिव्ह सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे. त्याच्यानुसार सर्किट मध्ये काय होणार आहे तुमची लाईट ग्लो होणार आहे. तर लाईट जे आहे दॅट इज डिपेंड्स ऑन एलईडीच्या कप टाईप मध्ये दाखवलं की ज्या टाईपचं तुम्ही कोटिंग केलेलं असणार आहे त्या कलरची लाईट इमिट होणार आहे. आणि चिप जी आहे एलईडी चिप जी आहे दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल सांगितले की गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड असेल किंवा गॅलियम फॉस्फाइड मटेरियल यूज करून काय केलेली आहे चिप जी आहे ती मॅन्युफॅक्चर केलेली आहे. दॅट इज एलईडी कंपोनंट. तर हा झाला एलईडी कंपोनंट. नंतर सेकंड ऍक्टिव्ह कंपोनंट जो आहे इन्फ्रारेड एलईडी. तर इन्फ्रारेड एलईडी मीन्स व्हॉट दॅट इज ऑल्सो टाइप ऑफ और ऍप्लिकेशन ऑफ एलईडी. तर इन्फ्रारेड एलईडी तुम्ही इन जनरल तुमच्या घरात टीव्हीचा रिमोट जो आहे तर टीव्हीच्या रिमोट मध्ये जो एलईडी तुमचा फ्रंट साइडला कनेक्टेड असतो दॅट इज युअर इन्फ्रारेड एलईडी. तर तो एलईडी काय करतो की तुम्ही जे काय इनपुट प्रोव्हाइड करताय त्याच्यानुसार इनपुट सेन्स करणारे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुमच्या टीव्ही वरती काय की तुम्ही जे रिमोट वरून ऑपरेशन परफॉर्म करताय ते टीव्ही वरती तुमचं ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केलं जातं. की सपोज तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करताय त्यावेळी काय होतंय एलईडी जो आहे इन्फ्रारेड एलईडी एक तुमच्या जे काय तुमचं मशीन असेल त्याला कनेक्टेड असेल आणि रिमोटला असणार आहे. तर रिमोटचा एलईडी काय करणार आहे की तुमचा दुसरा एलईडी जिथं असणार आहे तिकड त्या डायरेक्शन नुसार काय करणार आहे तुमचा इनपुट सेन्स करणार आहे आणि आउटपुट जे आहे ते तुमच्या जे काय ऍप्लिकेशन असेल त्याच्यावरती काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे. दॅट इज इन्फ्रारेड एलईडी. की इन जनरल तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितलं की तुम्ही डेली लाईफ मध्ये तुमचा रिमोट जो आहे टीव्हीचा रिमोट यूज करतात. तर टीव्हीच्या रिमोट मध्ये जो एलईडी यूज केलेला असतो दॅट इज युअर IR एलईडी. सो IR एलईडी मीन्स व्हॉट दॅट इज इन्फ्रारेड एलईडी. दॅट इज इन्फ्रारेड लाईट इमिटिंग
diode, that is also called as IR LED. तर इथं मी LEDचं कन्स्ट्रक्शनल वर्किंग डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. सो हिअर IR LED that is सेम ॲज PN जंक्शन डायोड. तर इथं डायग्राम मध्ये P इंडिकेट केलेला आहे, N इंडिकेट केलेला आहे. P मीन्स व्हॉट, P टाईप सेमीकंडक्टर. N मीन्स व्हॉट, N टाईप सेमीकंडक्टर. N मीन्स काय, तुमचा निगेटिव्ह असणार आहे. P मीन्स काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. P मीन्स काय, ॲनोड. N मीन्स काय, कॅथोड. तर कॅथोड मीन्स व्हॉट, N काय केलेला आहे इथं, हा N जो आहे तो व्होल्टेज सोर्सच्या निगेटिव्हला कनेक्टेड आहे. P मीन्स काय, P टाईप सेमीकंडक्टर, दॅट इज नथिंग बट ॲनोड. तर ॲनोड काय केलेलं आहे इथं, व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे. नंतर रेजिस्टर जो आहे तो करंट लिमिटिंग पर्पजसाठी यूज केलेला आहे. तर इथं हा रेजिस्टर जो आहे करंट लिमिटिंग पर्पजसाठी यूज केलेला आहे. वर्किंग जे आहे दॅट इज सेम ॲज तुमचं LED आता तुम्ही स्टडी केला, दॅट इज सेम ॲज इन्फ्रारेड, सॉरी दॅट इज सेम ॲज LED, की आता तुम्ही LED ॲप्लिकेशन स्टडी केलं. सो द IR LED इज नथिंग बट PN जंक्शन डायोड. तर LED जो आहे IR LED जो आहे दॅट इज सेम ॲज PN जंक्शन डायोड. तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे, वर्किंग जे आहे कन्स्ट्रक्शनल डायग्राम तुम्हाला आता दाखवली. सो इट इज ऑल्सो मेड अप ऑफ, की सेम मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल यूज केलेले आहेत. गॅलियम आर्सेनाइड असेल, क्या गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड मटेरियल जे आहे ते तुमचं काय केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे ते यूज केलेले आहेत. तर याच्यामध्ये इन्फ्रारेड LED जो आहे दॅट इज ऑपरेटेड इन फॉरवर्ड बायस कंडिशन. तर इन्फ्रारेड LED जो आहे तो मोस्टली फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये ऑपरेट होतो. तर फॉरवर्ड बायस कंडिशन मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करणार आहे, सो व्हेन व्होल्टेज इज अप्लाइड दॅट इज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N साइड, की तुमचा N साइड जो आहे दॅट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. तर N मीन्स काय, इलेक्ट्रॉन्स. P मीन्स काय असणार आहे, होल्स असणार आहे. तर P पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, N निगेटिव्हला कनेक्टेड आहे. तर याच्यामध्ये पण सेम काय होणार आहे, सेम ऑपरेशन LED सारखंच. तर याच्यामध्ये काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन जे आहे ते रिकॉम्बिनेशन तुमचं होणार आहे इलेक्ट्रॉन्स अँड होल्सचं. तर ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स अँड होल्सचं रिकॉम्बिनेशन होणार आहे दॅट टाइम इट रिलीजेस सम एनर्जी. तर एनर्जी जी आहे ती तुमची इमिट केली जाणार आहे, दॅट इज नथिंग बट युअर इन्फ्रारेड LED. नंतर इथं कॅरेक्टरिस्टिक जे आहे डायग्राम मध्ये कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट केलेलं आहे. तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये जे आहे दॅट इज फॉरवर्ड करंट व्हर्सेस रॅडियंट फ्लक्स इंडिकेट केलेलं आहे. तर कॅरेक्टरिस्टिक जे आहे दॅट इंडिकेट्स द रिलेशन बिटवीन फॉरवर्ड करंट, दॅट इज फॉरवर्ड करंट अँड रॅडियंट फ्लक्स. तर ज्यावेळी करंट इन्क्रीज होणार आहे त्यावेळी फ्लक्स पण काय होणार आहे, इन्क्रीज. तर लिनियर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर कन्स्ट्रक्शन काय आलं इन्फ्रारेड LEDचं, सिम्पल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आहे. सेम LED सारखं, फक्त डायग्राम मध्ये थोडा डिफरन्स आहे. सेम डायग्राम आहे. P टाईप जो आहे पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, N टाईप निगेटिव्हला कनेक्टेड आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळी तुमचं पोलॅरिटी, की पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्हला निगेटिव्ह असणार आहे, त्यावेळी इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर रिकॉम्बिनेशन होऊन काय होणार आहे, दॅट रिलीजेस सम एनर्जी दॅट इज इन द फॉर्म ऑफ लाईट असणार आहे. तर आउटपुट जे काय असणार आहे, लाईट फॉर्म मध्ये असणार आहे, दॅट इज नथिंग बट इन्फ्रारेड LED. सो द ऍप्लिकेशन ऑफ IR LED, की वेगवेगळे ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इथं मी शेअर केलेले, की सपोज इन्फ्रारेड LED जो आहे तो तुमचा काय दॅट इज युज्ड ॲज अ लाईट सोर्स इन ऑप्टिकल सिस्टीम. तर याच्यामध्ये ऑप्टिकल सिस्टीम मध्ये तुम्ही काय करणार आहे, इन्फ्रारेड LED जो आहे तो यूज करणार आहे, किंवा इट इज युज्ड इन
बर्गलर अलाराम सिस्टीम. तर बर्गलर अलाराम सिस्टीम मध्ये तुम्ही इन्फ्रारेड एलईडी जो आहे तो यूज करता. नंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन शेअर केलेलं आहे कार्ड अँड पेपर टेप रीडर्स मध्ये तुम्ही इन्फ्रारेड एलईडी जो आहे तो यूज करता. देन इट इज ऑल्सो युज्ड इन कलर्ड झूम इन्फ्रारेड वॉटरप्रूफ व्हिडिओ कॅमेराज. तर व्हिडिओ कॅमेराज मध्ये वॉटरप्रूफ कलर एलईडी जे आहे ते तुम्ही यूज करता. देन इट इज ऑल्सो युज्ड इन मेडिकल ट्रीटमेंट ऍप्लिकेशन. तर वेगवेगळ्या मेडिकल ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही काय करता एलईडी जे आहे ते यूज करता. देन इट इज युज्ड इन स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन. तर दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम अँड ऑल्सो इट इज युज्ड इन रिमोट कंट्रोल हँडसेट. तर रिमोट कंट्रोल मध्ये तुम्ही काय करता इन्फ्रारेड एलईडी जो आहे दॅट कंपोनंट यूज करता. तर दॅट इज सेम ॲज एलईडी और सेम ॲज पीएन जंक्शन डायोड. नंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज डिफरन्स बिटवीन एलईडी अँड पीएन जंक्शन डायोड. की आता आपण एलईडीचा सिम्बॉल पाहिला, पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल पाहिला. तर मी तर सिम्बॉल जो आहे तो डिफरन्स मध्ये शेअर नाही केलेला आहे. तर सो एलईडी मीन्स व्हॉट लाईट इमिटिंग डायोड अँड पीएन जंक्शन डायोड मीन्स व्हॉट. तर इथं ऑपरेशन जे आहे ते शेअर केलेलं आहे. तर एलईडी जो आहे तो तुमचं काय करणार आहे दॅट इमिट्स लाईट. पीएन जंक्शन जो आहे दॅट डज नॉट इमिट लाईट. तर एलईडी काय करतो एलईडीचं आउटपुट लाईट आउटपुट असतं. पीएन जंक्शन डायोड जो आहे तर आपण पीएन जंक्शन डायोड डज नॉट इमिट लाईट. फर्स्ट कंपॅरिझन शेअर केलेलं आहे. देन सेकंड कंपॅरिझन दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल. की आता सांगितले तुम्हाला एलईडी असेल किंवा इन्फ्रारेड एलईडी असेल दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फाइड और गॅलियम फॉस्फाइड मटेरियल पासून काय एलईडी कंपोनंट जो आहे तो तुमचा मॅन्युफॅक्चर केलेला आहे. देन नेक्स्ट पीएन जंक्शन डायोड जो आहे सिलिकॉन किंवा जर्मेनियम पीएन जंक्शन डायोड जो आहे मटेरियल पासून मॅन्युफॅक्चर केलेला असतो. दॅट इज द पीएन जंक्शन डायोड. दॅट इज सिलिकॉन और जर्मेनियम मटेरियल्स युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग. देन नेक्स्ट कंपॅरिझन एलईडी ऑल एनर्जी कन्वर्टेड इंटू लाईट. तर याच्यामध्ये एलईडीचं आउटपुट तुमचं काय लाईट आउटपुट असणार आहे की लाईट एनर्जी असणार आहे. देन इन पीएन जंक्शन डायोड एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट. तर पीएन जंक्शन डायोडचं आउटपुट काय असणार आहे हीट असणार आहे. एलईडीचं आउटपुट काय असणार आहे लाईट एनर्जी असणार आहे. पीएनचं हीट असणार आहे. देन एलईडीची आउटपुट व्होल्टेज रेंज. So LED that its on state voltage that is ranges between 1.2 volt to 2.0 volt that is 2 volt. तर 1.2 पासून 2 volt पर्यंत तुमची काय असणार आहे व्होल्टेज रेंज असणार आहे. देन पीएन जंक्शन डायोड मध्ये तुम्हाला सांगितलेलं की पीएन जंक्शन डायोड मध्ये सिलिकॉन डायोड जो आहे तो तुमचा 0.7 व्होल्ट वरती ऑपरेट होतो आणि जर्मेनियम डायोड जो आहे तो तुमचा 0.3 व्होल्ट वरती. तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला दाखवलं होतं सिलिकॉन डायोड जो आहे 0.7 व्होल्ट आणि जर्मेनियम डायोड जो आहे 0.3 व्होल्ट इंडिकेट केलेलं. देन एलईडी मध्ये नेक्स्ट कंपॅरिझन नोट केलेलं आहे दॅट इज इट हॅज व्हेरी लो व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. तर याच्यामध्ये एलईडी मध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे दॅट इज लेस असणार आहे ॲज कम्पेअर टू पीएन जंक्शन डायोड. सो इन पीएन जंक्शन डायोड इट हॅज अ हायर value of reverse breakdown voltage. Then next comparison that it is used as a light source. तर LED चे application सांगितले that it is used as a light source. So light source means what वेगवेगळ्या application मध्ये तुम्ही की सपोज मी इथं एक ऍप्लिकेशन इंडिकेट केलेलं आहे की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन असेल और 7 सेगमेंट डिस्प्ले असेल तर त्याच्यामध्ये काय की एलईडी जो आहे तो तुम्ही यूज करता. तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन नोट करू शकता. देन पीएन जंक्शन डायोड जो आहे दॅट इज युज्ड इन रेक्टिफायर सर्किट, क्लिपर, क्लॅम्पर अँड व्होल्टेज मल्टिप्लायर सर्किट. तर आपण पीएन जंक्शन डायोडचं ऍप्लिकेशन जे आहे रेक्टिफायर. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे रेक्टिफायर स्टडी करणार आहे. तर पीएन जंक्शन डायोडचं ऍप्लिकेशन फर्स्ट ऍप्लिकेशन जे आहे रेक्टिफायर. तर रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. दॅट इज
difference between LED and PN junction diode. So LED means what? Light emitting diode, and PN junction diode is nothing but P-type material and N-type material that are joined together to form PN junction diode. तर PN junction LED काय करतो? Light emit करतो. PN junction diode does not or cannot emit light. Then manufacturing material comparison मध्ये सांगितले की LED गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड और गॅलियम फॉस्फाइड पासून मॅन्युफॅक्चर केलेला आहे. PN जंक्शन डायोड तुमचा सिलिकॉन और जर्मेनियम मटेरियल पासून मॅन्युफॅक्चर केलेला असतो. देन आउटपुट सांगितलं की एलईडीचा आउटपुट काय असणार आहे? लाईट एनर्जी असणार आहे. PN जंक्शन डायोडचा आउटपुट काय असणार आहे? हीट असणार आहे. देन ऑपरेटिंग व्होल्टेज रेंज सांगितली तुम्हाला एलईडीची, दॅट इज 1.2 to 2.0 मीन्स 2 व्होल्ट पर्यंत. नंतर PN जंक्शन डायोड मध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये सिलिकॉन डायोड जो आहे तो तुमचा 0.7 व्होल्ट एवढ्या व्होल्टेज लेवलवरती ऑपरेट होतो, आणि जर्मेनियम डायोड जो आहे 0.3 व्होल्ट. देन ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन एलईडी चे तुम्ही कोणतेही नोट करू शकता की इन जनरल तुम्ही होम अप्लायन्सेस मध्ये एलईडी यूज करता, त्याच्यामध्ये तुमचं मिक्सर असेल, इंडक्शन असेल, कोणतेही ऍप्लिकेशन तुम्ही नोट करू शकता. देन PN जंक्शन डायोड, तर PN जंक्शन डायोड मध्ये मेन ऍप्लिकेशन जे आहे रेक्टिफायर, क्लिपर, क्लॅम्पर, की आपण जे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर फर्स्ट ऍप्लिकेशन जे आहे रेक्टिफायर. तर रेक्टिफायर जे आहे आता टाइम लिमिट संपेल, त्याच्यामुळे रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये मी स्टार्ट करणार. तर एलईडी आणि इन्फ्रारेड एलईडी सगळ्यांना लक्षात आलं. सेम दोन्हींचं वर्किंग आहे, फक्त थोडाफार डायग्राम मध्ये डिफरन्स आहे. दॅट इज इन्फ्रारेड एलईडी अँड एलईडी. देन कंपॅरिझन आपण स्टडी केलं, दॅट इज कंपॅरिझन बिटवीन PN जंक्शन डायोड अँड एलईडी. तर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा, किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे रेक्टिफायर स्टार्ट करणार आहे. तर रेक्टिफायर सर्किट मध्ये आपण काय PN जंक्शन डायोड जो आहे तो यूज करून काय करणार आहे, तर वेगवेगळे रेक्टिफायर सर्किट जे आहे ते डिझाईन करणार आहे. की रेक्टिफायर मध्ये तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा ब्रिज रेक्टिफायर, तर सर्किट डायग्राम त्याच्या आउटपुट वेव्हफॉर्म जे आहे त्या ऑब्झर्व करणार आहे. तर रेक्टिफायर कन्सेप्ट का आला, तर पुढचा फिल्टर कन्सेप्ट लगेच लक्षात येईल, कारण की रेक्टिफायर कन्सेप्ट वरतीच पूर्ण तुमचा फिल्टर कन्सेप्ट डिपेंड आहे. हाफ वेव्ह, फुल वेव्ह आणि ब्रिज रेक्टिफायर 3 पॉइंट कळाले की पुढचं फिल्टर मध्ये एल फिल्टर, सी फिल्टर, LC फिल्टर किंवा पाय फिल्टर असेल, कोणता जरी फिल्टर तुम्हाला ड्रॉ करायला सांगितला तरी लक्षात आला पाहिजे. त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चरला